नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रोहित वाळके तुमचं ज्ञानगंगा एज्युकेशनमध्ये सहर्ष स्वागत करत आहेत. तर आज आपण पाहणार आहोत की बायोमॉलिक्युल्समधले एन्झाईम्स काय आहेत. तर आपण काल पाहिले होते की व्हॉट इज प्रोटीन्स, व्हॉट इज कार्बोहायड्रेट्स, लिपिड्स. तर आज पाहणार आहे प्रोटीनचा नेक्स्ट पार्ट जो की एन्झाईम्स आहेत. आपण एक वाक्य नेहमीच ऐकत असतो की ऑल एन्झाईम्स आर प्रोटीन्स बट ऑल प्रोटीन्स आर नॉट एन्झाईम्स. म्हणजे आता हे एन्झाईम्स नक्की काय पाहिले गेलं तर इट नथिंग बट द प्रोटीन्स. प्रोटीन्सच पाहिले तर पण प्रोटीन्समध्ये काय पाहिलं तर अशी ॲक्टिव्हिटी आहेत त्या ॲक्टिव्हिटीमुळे त्याला आपण काय करतोय एन्झाईम्स म्हणतोय. मग काय एन्झाईम्स पाहिले गेलं तर एन्झाईम्स मेनली पाहिले गेलं तर इट इज अ कॅटलिस्ट. आता कॅटलिस्ट कोणाला पाहिलं म्हणणार आपण पाहिले गेलं तर असे मॉलिक्युल्स जे मॉलिक्युल्स काय करतात पाहिलं तर विच अल्टर द रेट ऑफ रिॲक्शन. जे रिॲक्शनचा रेट काय करतील अल्टर करतील. अल्टर करतील म्हणजे इट मे बी इन्क्रीज और इट मे बी अ डिक्रीज. पण 99% पाहिले गेले तर हे जे एन्झाईम्स काय करतात जो की रेट ऑफ रिॲक्शन्स काय ऑलवेज काय करतात इन्क्रीज करतात. हा एन्झाईम्स काय पाहिलं तर बायो कॅटलिस्ट आहे जो की लिव्हिंग थिंग्समध्ये म्हणायला काय म्हणलं बायो कॅटलिस्ट विच अल्टर द रेट ऑफ रिॲक्शन. तो रिॲक्शनचा रेट काय केला जातोय इन्क्रीज केला जातोय. अशा यांना काय म्हणतो आपण एन्झाईम्स म्हणतो. मग एन्झाईम्स काय पाहिलं तर वेगवेगळे मॉलिक्युल्स आहेत. जे मॉलिक्युल्स कसे आहेत नेचर्स कसे पाहिले गेलं तर प्रोटीनेशियस नेचर आहे. हे प्रोटीन्सपासून ते काय बनलेले आहेत. पण काही एन्झाईम एक्सेप्शन पाहिले गेलं तर त्याला आपण म्हणतो रायबोझाईम्स. रायबोझाईम्स एक्सप्रेशन जे पाहिले गेले ते इट इज अ कॅटलायटिक आर एन ए. कॅटलायटिक आर एन ए म्हणजे काय पाहिलं तर जे आर एन ए असे आर एन ए मॉलिक्युल्स आहेत जे आर एन ए काय करतात कॅटलिसिस दाखवतात. आता हे आर एन ए असून पण काय करतात कॅटलिटिक ॲक्टिव्हिटी शो करतात म्हणून यांना काय म्हणलं तर रायबोझाईम्स. हे एक एक्सेप्शन आहे. बाकी सगळे एन्झाईम्स कसे पाहिले गेले तर प्रोटीनेशियस नेचरचे आहेत. एक्सेप्शनवरती पण खूप वेळा क्वेश्चन विचारले जातात म्हणून एक्सेप्शन काय आहे ऑलवेज लक्षात ठेवायचं. कारण एखादं एक्सप्रेशन असं प्रत्येक ठिकाणी त्या एक्सेप्शनवरती ऑलवेज क्वेश्चन राहतो. आता आपण पाहूयात की बायोकॅटलिस्ट हे एन्झाईम्स आहेत. असे एन्झाईम्स पाहिले गेले तर मॉलिक्युल्स जे मॉलिक्युल्स काय करणार आहेत व्हेरियस रिॲक्शन्स काय करणार आहेत कॅरी आउट करणार आपल्या बॉडीमध्ये. टोटल रिॲक्शन्स त्या बॉडीमध्ये कॅरी आउट केल्या जातात ह्या फक्त आणि फक्त कशामुळे पॉसिबल आहे ड्यू टू प्रेझेन्स ऑफ एन्झाईम्स. तर एन्झाईम्स पाहूयात. एन्झाईमचे पार्ट वेगवेगळे पडतात. एक पहिला पार्ट एन्झाईमचा पहिला आपण त्याला म्हणतो अपो एन्झाईम्स. आता कुणाला म्हटलं आहे आपण अपो एन्झाईम्स जे की असा पार्ट आहे प्रोटीनचा जो फक्त आणि फक्त पाहिलं गेलं तर अमिनो ॲसिड्स पासूनच काय बनलेला आहे. म्हणजेच प्युअरली प्रोटीन पासून बनलेला आहे. कोणताही त्या ठिकाणी प्रोस्थेटिक ग्रुप वगैरे अटॅच नाही. अशांना म्हणायचं अपो एन्झाईम्स. आता ह्या अपो एन्झाईम्स बरोबर पाहिले गेले तर असे काही ना काहीतरी ग्रुप काय होतात ॲड होतात. जे ॲड झाल्यामुळं काय होणार आहे त्या एन्झाईम्सला काय करणार आहेत जो की रिॲक्शनचा रेट्स इन्क्रीज करायला किंवा त्याची स्वतःची ॲक्टिव्हिटी इम्प्रूव्ह करण्यासाठी काय करणार आहेत मदत करणार आहेत. अशांना आपण म्हणायचं प्रोस्थेटिक ग्रुप. आता प्रोस्थेटिक ग्रुप आला कुठून पाहिलं गेलं तर हा नॉन प्रोटीनेशियस पार्ट्स आहे बऱ्यापैकी पाहिलं गेलं तर जो की एन्झाईम्स बरोबर कसा आहेत ॲड केलेला आहे. आता ॲड केल्यामुळे काय झालं पाहिलं गेलं तर ह्याच्याकडे स्वतःची ॲक्टिव्हिटी होती पण तो प्रॉपर पूर्ण करू शकत नव्हता म्हणून त्यांनी काय केलंय सोबतीला कोणीतरी घेतलाय जेणेकरून त्याची ॲक्टिव्हिटी काय झाली इनॅन्स झाली. जसं आपण नॉर्मल पाहिलं गेलं तर नॉर्मल ह्युमन आहे हार्डवर्क करून काम करू शकतो. पण त्याचबरोबर ह्युमन बरोबर जर त्याला तुम्ही जर एखाद्या मशीनचं जोड दिला तर काय होऊ शकतं पॉसिबल पाहिलं गेलं तर तो एखादी रिॲक्शन आहे काय करू शकतो इझी आणि फास्टर वेनी कॅरी आउट करू शकतो. फक्त जोड कोणाची दिली थोडंसं मशीनची त्याला काय दिली जोड दिली. तसे जे पाहिलं किंवा तसं जे पाहिलं गेलं तर जे की अपो एन्झाईमला जर प्रोस्थेटिक ग्रुप ॲड झाला तर त्या एन्झाईमची ॲक्टिव्हिटी काय होते बऱ्यापैकी इन्क्रीज होते किंवा तो ॲक्टिव्ह फॉर्ममध्ये जातो जो की स्वतः अपो एन्झाईम्स काम करू शकत नाहीत. त्याला प्रोस्थेटिक ग्रुपची काय करते गरज पडते जेणेकरून त्याच्यामध्ये काय होतील काही ना काहीतरी कन्फर्मेशनल चेंजेस होतील. त्या कन्फर्मेशनल चेंजेसमुळे त्याच्यामध्ये काय पाहिजे होतात त्याची ॲक्टिव्हिटी पाहायला मिळते. आता असे एन्झाईम्स काय म्हणतात अपो एन्झाईम्स काय आले प्रोस्थेटिक ग्रुप काय आला तर लास्ट हे पाहिलं तर होलो एन्झाईम्स. आता होलो एन्झाईम्स कुणाला म्हणणार तर असे एन्झाईम्स ज्यांच्याकडे अपो एन्झाईम म्हणजे प्रोटीनेशियस पार्ट आहे प्लस त्यांच्याकडे कोणता पार्ट पाहिला तर प्रोस्थेटिक ग्रुप त्याच्यावरती काय आहेत अटॅच आहेत अशा ग्रुपला काय म्हणणार आहे होलो एन्झाईम्स. ते अपो एन्झाईम प्लस होलो एन्झाईम्स मिळून काय ना पाहिलं तर आपला
सॉरी अपो एन्झाईम प्लस प्रोस्थेटिक ग्रुप. प्रोस्थेटिक ग्रुप काय आहे कोलो एन्झाईम. हे झालं इट इज ऑल इन्फॉर्मेशन अबाउट दिस एन्झाईम्स. तर आता एन्झाईमचं जर नेचर पाहिलं गेलं तर एन्झाईम्स कशा प्रकारचे पाहिले गेलं तर दोन प्रकारचे पाहिले नेचर्स. एक पाहिलं काय नेचरमध्ये एक पाहिलं तर दोन्ही नेचर्स आपण आता लर्न केल्यात. पहिलं नेचर आहे एन्झाईम्स आर इन प्रोटीनेशियस इन नेचर. कसं नेचर आहे प्रोटीनेशियस. त्याचबरोबर पाहिलं गेलं तर दुसरी ऍक्टिव्हिटी आपण त्याची पाहिलेली आहे एन्झाईम्स काय पाहिलं तर विच हॅव्हिंग अ प्रोस्थेटिक. ह्या दोन मेजर प्रॉपर्टी काय ह्याच्या एन्झाईमच्या. त्याच्याकडं प्रोस्थेटिक ग्रुप पण आहे आणि प्रोटीनेशियस नेचरच्या पण. ह्या दोन प्रॉपर्टी मेन काय एन्झाईमच्या मेजर प्रॉपर्टीज काय केल्या जातात कन्सिडर केल्या जातात. त्यांच्या जर नेचरवरून जर आपण प्रॉपर्टीज आयडेंटिफाय केल्या तर तुम्हाला प्रॉपर्टीज पण वेल नोन आहेत. काय प्रॉपर्टीज पाहिजे तर का आपण यांना एन्झाईम्स म्हणलंय कारण त्यांच्याकडे कसली प्रॉपर्टी पाहिजे तर विच हॅव्हिंग अ प्रोटीनेशियस ग्रुप मेन ऍक्टिव्हिटी कोणती पाहिजे गेलं तर त्यांच्याकडे ऍक्टिव्हिटी त्याला म्हणतो आपण कॅटॅलिटिक ऍक्टिव्हिटी. ह्या ऍक्टिव्हिटीमुळे आपण एन्झाईम्सला काय म्हणतोय एन्झाईम्स म्हणतो प्रोटीन्सला. त्याच्यामुळे काय होतं पाहिजे तर जे की सगळ्या फेरियस रिॲक्शन्स बॉडीमधल्या काय केल्या तीन कॅरी आउट केलं. तर आता नेक्स्ट यांचे वेगवेगळे क्लासेस आहेत एन्झाईम्स वेगवेगळे अकॉर्डिंग टू द रिॲक्शन्स कोणत्या प्रकारचे रिॲक्शन्स कॅरी आउट करतील त्याच्यानुसार यांचं काय पडलेलं आहे क्लासिफिकेशन आपण केलेले आहेत. क्लासिफिकेशन सिम्पल 6 क्लास यांचे पाहिले तर हे 6 क्लास काय करायचे आपल्याला लक्षात ठेवायचे. तर एक एक क्लास काय करूयात आपण पाहूयात. सगळ्यात सुरुवातीचा क्लास हे पाहिलं गेलं तर ऑक्सिडो रिडक्टेज. क्लासचं नाव काय आहे ऑक्सिडो रिडक्टेज. आता नावात जर पाहिलं गेलं तरी कोणती रिॲक्शन्स कॅरी आउट करत असं पाहिलं गेलं तर इट कॅरीज द ऑक्सिडो रिडक्शन रिॲक्शन. कोणती पाहिलं गेलं तर ऑक्सिडो रिडक्शन. ऑक्सिडेशन प्लस रिडक्शन दोन्ही रिॲक्शन कॅरी आउट करणार क्लासला आपण काय टाकलेलं आहे ऑक्सिडो रिडक्टेज. दुसरा क्लास हे पाहिलं गेलं तर ट्रान्सफरेज. सगळे पाहूयात आपण. ट्रान्सफरेज नावातच काय आहे ट्रान्सफरेज. हा काय करत असणार आहे एखादा ग्रुप काय करतोय कुठून तरी उचलतोय आणि दुसरीकडे काय करतोय ट्रान्सफर करतोय. सिंपल नावात काय ट्रान्सफरेज. त्यानंतर तिसरा आहे हायड्रोलेज. आता नावातच काय पाहिलं तर हायड्रोलेज आहेत. हे हायड्रोलेजेस काय करते बऱ्यापैकी पाहिलं गेलं तर लायसिस म्हणजे पाहिलं गेलं तर काय होतं लायसिसचा अर्थ होतो ब्रेकडाऊन. लक्षात ठेवा लायसिस म्हणजे काय होतंय ब्रेकडाऊन. मग आपल्याला ब्रेकडाऊन करायचे तर हे ब्रेकडाऊन करताना काय पाहिजे तर हायड्रो स्टँड फॉर द वॉटर इन द प्रेझेन्स ऑफ वॉटर. जर ब्रेकडाऊन करत असेल त्यांना काय म्हणायचं हायड्रोलेज. चौथा क्लास हे पाहिले गेले तर आयसोमरेज सॉरी लायेज. लायेज अगेन स्टँड फॉर द lysis and it carry out the hydrolysis process. Sorry, it carry out the same hydrolysis process, that is a breakdown process, but in the absence of breakdown which is called as a lysis. या ठिकाणी वॉटरची काय रिक्वायरमेंट्स नाहीये. पाचवा क्लास हे पाहिलं गेलं तर लायगेज. लायगेज म्हणजे काय पाहिलं गेलं तर लायेज आणि लायगेज. लायेज म्हणजे ब्रेकडाऊन करणे तर लायगेज म्हणजे काय बरं तर जॉईन करणे. सहावा क्लास आहे आयसोमरेज. आता आयसोमरेज मध्ये काय होतं बरं किंवा तर आयसोमर्स आपण खूप वेळा पाहतो की आयसोमर्स कुणा म्हणा पाहिजे असे मॉलिक्युल्स जे मॉलिक्युलचा काय केमिकल फॉर्म्युला काय सेम आहे पण स्ट्रक्चरल फॉर्म्युला काय डिफरंट आहे.
अशा मॉलिक्यूलला आपण काय होणार आहे आयसोमरेज. आता आयसोमरेजमध्ये काय होतात वेगवेगळे मॉलिक्यूल्स, जे मॉलिक्यूल्स फक्त काय केलं जातं एकमेकांचे आयसोमर्स आहेत. ग्लुकोज कन्वर्ट इंटू फ्रुक्टोज किंवा ग्लुकोज 6 फॉस्फेट कन्वर्ट इंटू द फ्रुक्टोज 6 फॉस्फेट अशा मॉलिक्यूल्सला काय म्हणणार पाहिजे तर आयसोमरेजच्या क्लासमध्ये आपण त्यांना काय केलंय इंट्रोड्यूस केलेले आहेत. तर पहिली रिॲक्शन होती ऑक्सिडेशन रिडक्शन. त्याचं बेस्ट एक्झाम्पल जर पाहिलं गेलं तर एक एन्झाईम आहे अल्कोहोल डिहायड्रोजिनेज नावाचा एन्झाईम आहे. हा काय करतो पाहिलं गेलं तर आपण नॉर्मल ग्लायकोलिसिस पाहतो. ग्लायकोलिसिसमध्ये काय होतं जे काही ग्लुकोजचं मॉलिक्यूल आपण काय करतोय पायरुवेटपर्यंत आणतोय, पण अंडर द अनरोबिक कंडिशन ज्यावेळेस ऑक्सिजन काय होते डिफिशियन्सी अशा वेळेस काय होते फर्मेंटेशन होते. फर्मेंटेशन होतं म्हणजे काय होतं पाहिलं तर तो जो पायरुवेट आहे तो पायरुवेट कशी केला जातो इट कन्वर्ट इंटू द अनदर प्रोडक्ट और इट मे बी कन्वर्ट इंटू द लॅक्टेट किंवा इट मे बी कन्वर्टेड इंटू द इथेनॉल. इथेनॉलिक फर्मेंटेशन आपल्याला त्या ठिकाणी बऱ्यापैकी पाहायला मिळतं. तर जर एक्झाम्पल पाहिलं गेलं तर अल्कोहोल डिहायड्रोजिनेज नावाचा एन्झाईम आहे. हा काय करतो पाहिलं गेलं तर पायरुवेट आता अल्टिमेटली कशात कन्वर्ट केला आहे इट कन्वर्ट इंटू द अल्कोहोल. अल्कोहोलमध्ये पण कोणतं आहेत इथेनॉलमध्ये कन्वर्ट केलं. एन्झाईम्स कोणता आहे अल्कोहोल डिहायड्रोजिनेज. आता डिहायड्रोजिनेजमध्ये काय होते पाहिलं गेलं तर दोन्ही रिॲक्शन्स कॅरी आउट केले जातात. आता NADH आहे NADH कशात कन्वर्ट केलेला आहे NAD मध्ये प्लस H+ आयन्स आणि त्या ठिकाणी जो की पायरुवेट होता हा पायरुवेट किंवा जो की अल्कोहोल आहे हा कशात कन्वर्ट केला आहे पाहिलं तर ॲसिटाल्डिहाइडमध्ये. सिंपल प्रोसेस पाहिलं गेलं तर ह्या ठिकाणी काय रिॲक्शन्स कॅरी आउट केले जाते ह्या ठिकाणची जे रिॲक्शन्स ह्याला कन्सिडर केलं तर ऑक्सिडेशन प्लस रिडक्शन्स दोन्ही रिॲक्शन्स कॅरी आउट करतात द क्लास विच हॅविंग अ ऑक्सिडो रिडक्टेज. दुसरं एक्झाम्पल पाहिलं गेलं तर ट्रान्सफरेजचं. आता ट्रान्सफरेजमध्ये काय होणार पाहिलं गेलं तर एक ग्रुप काय होणार आहे ट्रान्सफर होणार आहे दुसऱ्या ग्रुपवर. सिंपल ट्रान्सफरेज. आता एक्झाम्पल पाहिलं गेलं तर सिंपल ग्लुकोजची पहिली स्टेप पाहिलं गेलं तर त्यामध्ये ट्रान्सफर ऑफ ग्रुप. कोणते रिॲक्शन्स पाहिलं गेलं तर नॉर्मल तुम्ही रिॲक्शन पाहता ग्लुकोज कशात कन्वर्ट होतोय ग्लुकोज 6 फॉस्फेटमध्ये कन्वर्ट होतोय. मग ह्या ठिकाणी फॉस्फेट ग्रुप येतोय कडून पाहिलं गेलं तर सिंपल फॉस्फेट ग्रुप येतोय एक ATP काय होतोय ADP मध्ये काय होतोय कन्वर्ट होतोय. ATP आपण काय करतोय ॲज अ एनर्जी सोर्स म्हणून युटिलाइज करतोय. हा ATP मधला जो की ॲडेनिन ट्रायफॉस्फेट आहे एक फॉस्फेट ग्रुप हा काय केलेला आहे हा ग्लुकोजवरती ट्रान्सफर केलाय बाय द एन्झाईम ऑफ कायनेज. आता कायनेजचं काम काय पाहिलं तर ह्या ठिकाणी एन्झाईम आहे हेक्झोकायनेज. ग्लुकोजचं स्ट्रक्चर पाहिलं गेलं तर कसं आहे हा 6 कार्बनचा म्हणून हेक्झो आणि ह्या ठिकाणी ऍक्टिव्हिटी कोणती झालेली आहे तर फॉस्फेट ग्रुप ऍड झालाय म्हणून कायनेज. जर फॉस्फेट ग्रुप जर रिमूव्ह होत असेल तर त्या ठिकाणी माहिती आपण फॉस्फेटेज नावाची बऱ्यापैकी एन्झाईम्स आहेत. पण या ठिकाणी फॉस्फेट ऍड होतोय म्हणून याला काय म्हणायचं कायनेज ऍक्टिव्हिटी. तिसरा एन्झाईम्स आहेत हायड्रोलिस. हायड्रोलिसिस म्हणजे तुम्हाला सांगितलं मागायचे की इन द प्रेझेन्स ऑफ वॉटर काय होते मॉलिक्युल्स डिफरंट टाइप्स ऑफ मॉलिक्युल्सचं काय होते ब्रेकडाऊन होते. तर या ठिकाणी जर पाहिलं गेलं तर एन्झाईम आपला सिंपल पाहिलं गेलं तर हायड्रोलिसमध्ये ब्रेकडाऊन इन द प्रेझेन्स ऑफ वॉटर. एक एन्झाईम पाहायला गेलं तर तुमचा सिंपल तुम्ही सुक्रेज कुठे पाहिलं गेलं तर शुगर आहे ही शुगर कुठं सुक्रोज आहे ही सुक्रोज कुठे पाहिलं गेलं तर इट इज द प्लांट शुगर किंवा केन शुगर आपण त्याला म्हणतो. ज्या ठिकाणी काय केलेलं आहे या सुक्रोजचं जर ब्रेकडाऊन करायचं असेल तर एक एन्झाईम आहे एन्झाईमचं नाव आहे सुक्रेज. आता आपण फूड खातोय म्हणजे काय होतं पाहिलं तशी शुगर आहे शुगर आपण काय करणार आहे एंगल्प करणार आहे खाणार आहे डायजेशन होणार आहे. डायजेशनमध्ये पाहिलं गेलं तर खूप सारे काय आहेत वॉटर मॉलिक्युल्स आपल्या स्टमचमध्ये प्रेझेंट्स आहेत. हे वॉटर मॉलिक्युल काय करतात त्या सुक्रेज नावाच्या एन्झाईम्सला हेल्प करतात की हे सुक्रोजचं काय करायला पाहिजे डायजेशन झालं पाहिजे. आणि सुक्रोजचं डायजेशन झाल्यानंतर ऑल माहिती आहे ही डायसॅकराइड आहे. ही डायसॅकराइडमध्ये कन्वर्ट कशी होणार आहे ब्रेकडाऊन नंतर मोनोसॅकराइडमध्ये कन्वर्ट होणार आहे. आफ्टर द हायड्रोलिसिस इट गिव्स द ग्लुकोज मॉलिक्यूल आणि एक काय मिळेल आपल्याला फ्रुक्टोजचा मॉलिक्यूल मिळेल. पण हा सुक्रेज एन्झाईम्स इन द प्रेझेन्स ऑफ वॉटर ह्या सुक्रोजचं काय करतोय ब्रेकडाऊन करतोय. म्हणजे याला गरज कोणाची वॉटरची इन द प्रेझेन्स ऑफ वॉटर. जर ही रिॲक्शन होत असेल तर म्हणून ह्याला काय म्हणलं पाहिजे तर दिस रिॲक्शन विच इज नोन ॲज अ हायड्रोलेज. आता सिंपल रिॲक्शन पुढची पाहिलं गेलं तर लायेज म्हणजेच काय होणार आहे लायसिस होणार आहे ब्रेकडाऊन होणार आहे. आता ब्रेकडाऊन मध्ये काय होतं पाहिलं गेलं तर एक एन्झाईम आहे
सिंपल तुम्हाला दिले, फक्त ब्रेकडाऊन होत आहे. इन द प्रेझेन्स किंवा ॲब्सेन्स असं काही संबंध येत नाही. त्या ठिकाणी ब्रेकडाऊन होणार आहे. लायसिस म्हणजे काय होणार आहे, ब्रेकडाऊन. पण या ठिकाणी ऑल्टर वगैरे प्रेझेन्समध्ये नाही. तर तुमच्याकडे एक हिस्टिडीन नावाचं काय आहे, अमिनो ॲसिड्स आहेत. ह्याचं कन्व्हर्जन कसं होतं पाहिलं गेलं तर हिस्टामाइन प्लस CO2. म्हणजे कोणत्याही ठिकाणी जर पाहिले गेले तर काही नाही काही मॉलिक्युल्स काय होतोय, लिबरेट होतोय. त्या ठिकाणी पाहिले गेलं तर काय आहेत, असे मॉलिक्युल्स आहेत जे मॉलिक्युल्सचे काय होतात, हे फक्त ब्रेकडाऊन होणार आहे. हिस्टिडीनचं ब्रेकडाऊन झालं हिस्टामाइन प्लस CO2. आता 5वा क्लास आहे, सॉरी तर उलट झालेलं आहे. 5वा क्लास कोणता पाहिजे गेलं तर आयसोमरेज पाहूयात आपण. आयसोमरेज मध्ये काय होणार पाहिजे तर आयसोमरेज असे एन्झाईम्स आहेत जे एन्झाईम्स काय होतात पाहिले तर आयसोमरिझम दाखवतात एकमेकांमध्ये. आयसोमर्स म्हणजे काय तुम्हाला सांगितलं आता की केमिकल फॉर्म्युला सेम आहे पण मॉलिक्युलर पण स्ट्रक्चरल फॉर्म्युला काय डिफरंट आहेत. अशांना आपण काय म्हणलं होतं, आयसोमर्स म्हणलं होतं. आता हे आयसोमर्स कसे पाहिले तर सिंपल ती स्टेप घ्या ग्लायकोलिसिसची परत एकदा. ग्लुकोज कशात कन्वर्ट झाला होता, ग्लुकोज 6 फॉस्फेट. आता नेक्स्ट स्टेप तुम्ही ग्लायकोलिसिस जर व्यवस्थित स्टडी केला असेल तर प्रत्येकाला माहिती आहे दिस ग्लुकोज 6 फॉस्फेट हा कशात कन्वर्ट झालेला पाहिजे तर फ्रुक्टोज 6 फॉस्फेटमध्ये. चेंज काय झाले फक्त एक ग्लुकोज आणि फ्रुक्टोज हे दोन्ही एकमेकांचे काय आहेत, आयसोमर्स आहेत. त्या ठिकाणी एन्झाईम्स आहेत फॉस्फो फ्रुक्टो म्युटेज हे पाहिले गेले तर पाहिले तर फक्त ह्याच्या ठिकाणी काय होते, म्युटेज किंवा आयसोमरेज नावाचे एन्झाईम्स आहेत जे आयसोमरेज किंवा म्युटेज नावाचे एन्झाईम्स काय करतात, एकमेकांचे आयसोमर्स आहेत जे एकमेकांना काय करतात, इंटर कन्वर्ट करतात. फक्त केमिकल फॉर्म्युला त्यांचा काय सेमी पात्र, स्ट्रक्चरल फॉर्म्युला काय थोडासा डिफरंट. अशा नाही करणारे आयसोमर्स. हे बेस्ट एक्झाम्पल आहे ग्लुकोज 6 फॉस्फेट इज कन्वर्ट टू द फ्रुक्टोज 6 फॉस्फेट. त्यानंतर पाहिलं गेलं तर एन्झाईम्स कसे आहेत, आयसोमरेज आहेत. आता लायगेज आहे, लायगेज म्हणजे मी तुम्हाला सांगितलं काय लायगेजमध्ये काय होतंय, फक्त आणि फक्त काय होतंय, सिंथेसिस किंवा त्या ठिकाणी जॉईनिंगची प्रोसेस पाहायला मिळते. हायड्रोलेज ब्रेकडाऊन आहे, लायसिस ब्रेकडाऊन आहे. तर लायगेज काय पाहिजे तर लायगेज असे मॉलिक्युल्स ज्या मॉलिक्युल्समध्ये काय होते, सिंथेसिसची प्रोसेस होते किंवा त्या ठिकाणी जॉईनिंगची प्रोसेस आपल्याला काय मिळते, पाहायला मिळते. तर कोणकोणते पाहिले तर असे लायगेजेस किंवा सिंथेटेज आपलं सिंपल पहिली स्टेप आहे पाहिजे तर TCA सायकलची फर्स्ट स्टेप आहे. TCA सायकलमध्ये तुम्ही पाहिले गेले असेल तर की तो जो पायरुवेट आहे हा पायरुवेट कशात कन्वर्ट केला होता, आपण पायरुवेट ॲसिटिल कोएन्झाइम ए मध्ये कन्वर्ट केला होता. हा ॲसिटिल कोएन्झाइम ए आपण कशाबरोबर ॲड करतो पाहिले तर वी ॲड विथ ऑक्झॅलो ॲसिटिक ॲसिड. पहिला जो प्रोडक्ट आहे हा प्रोडक्ट कोणता तयार होईल तर तो तयार होतो सिट्रेट किंवा आपण सिट्रिक ॲसिड म्हणतो. या ठिकाणी काय होतंय, हा 2 कार्बनचा आहे, हा 4 कार्बनचा आहे. पहिला प्रोडक्ट काय होतोय 6 कार्बनचा तयार होतोय पाहिलं तर. आणि या ठिकाणची प्रोसेस कशी आहे, लायगेशनची दोन्ही मॉलिक्युल्स काय एकमेकांना ऍड केलेले आहे. एन्झाइम मी पाहिले गेलं तर सिट्रेट सिंथेज. सिंपल एन्झाइमचं नाव आहे सिट्रेट सिंथेज. सिंथेसिस होतंय या ठिकाणी लायगेज म्हणा किंवा सिंथेटेज म्हणा, काही प्रॉब्लेम नाही. दोन्ही एन्झाइम्स काय सेम आहेत. हा 6 नंबरचा क्लास आहे, हा 5th नंबरचा क्लास आहे. आता हे लक्षात कसं ठेवायचं, एवढं 6चे 6 क्लास किंवा सिंपल 6च्या 6 तुम्हाला जर क्लास लक्षात ठेवायचे असेल सिक्वेन्स वाईज तर सिंपल आपण काय लक्षात ठेवायचे, O3 लायगेज OTHLI O3 लायगेज. हे 6 काय पाहिजे तर क्लास आहेत जे क्लास आपण काय करू शकतोय लक्षात ठेवू शकतोय. O स्टँड फॉर द ऑक्सिडोरिडक्टेज, T स्टँड फॉर द ट्रान्सफरेज, S स्टँड फॉर द हायड्रोलेज, L स्टँड फॉर द लायेज, I स्टँड फॉर द आयसोमरेज, लायगेज शेवटचा काय 6च्या 6 क्लास आपण काय करू शकतो. सिंपल एक ट्रिक हे काय फक्त O3 लायगेज ह्याच्यावरून आपण 6च्या 6 क्लास काय करतोय इझिली आयडेंटिफाय करू शकतोय. आणि सगळ्यांच्या सगळ्या रिॲक्शन्स जे क्लासच्या त्या क्लासच्या रिॲक्शन याच्यामध्ये काय केलेल्या आहेत, इंट्रोड्यूस केलेल्या आहेत. नावातच सगळे ऑक्सिडोरिडक्टेज सिंपल ऑक्सिडेशन अँड रिडक्शन, ट्रान्सफरेज सिंपल ग्रुप काय करणार आहे, एक ग्रुप काय करणार दुसऱ्या ग्रुपवरती ट्रान्सफर करायचे. हायड्रोलेजमध्ये काय होणार आहे, इन द प्रेझेन्स ऑफ वॉटर मॉलिक्युलचं काय होणार आहे, लायसिस म्हणजेच ब्रेकडाऊन होणार आहे. तर लायसिसमध्ये काय होणार पाहिजे तर फक्त आणि फक्त काय होणार आहे, ब्रेकडाऊन त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. तर आपल्याला की आयसोमरमध्ये काय होणार आहे, एकमेकांचे आयसोमर जर होत असेल तयार जर रिॲक्शनमध्ये आयसोमरेज
लायगेज किंवा सिंथेसिस शेवटचा क्लास आहे. त्या क्लासमध्ये काय करणार आहे, खूप वेगवेगळे सबस्टिट्यूट काय करणार आहे, बाइंड केले आहे. अशाने आपण काय म्हणणार पाहिलं तर हे 6 क्लास आहेत. 6 क्लास कसे आहेत आपल्याला इम्पॉर्टंट आहेत. आता यासाठी काय वेगवेगळे एन्झाइम्स ॲक्शनचे वेगवेगळे मॉडेल्स पाहिले तर वेगवेगळ्या सायंटिस्टने वेगवेगळे मॉडेल्स इंट्रोड्यूस केलेले आहेत. सगळ्यात पहिलं मॉडेल कोणी होतं पाहिलेलं तर एक लॉक अँड की हायपोथेसिस तुम्ही पाहिलं होतं. आणि दुसरं पाहिलं होतं तुम्ही पाहिलं तर इंड्यूस फिट मॉडेल. या दोन्ही मॉडेलमध्ये सिंपल क्वेश्चन विचारले जातात. पाहिले तर लॉक अँड की हायपोथेसिस मॉडेल तुम्हाला माहिती आहे पाहिले तर कुणी हे केलं होतं पाहिलं तर फिशरनी इन 1894. एक सायंटिस्ट आहे त्याचं नाव आहे फिशर. कधी 1894ला मांडलं होतं. तर तेच मॉडेल पाहिलं गेलं तर हे मॉडेल मांडलं होतं तुमचा एक सायंटिस्ट होता. त्या सायंटिस्टचं नाव होतं कोस्टलँड. आता कोस्टलँड हा नंतर आलेला आहे, पण पहिले सर्वात सुरुवातीला कोण होतं पाहिलं तर हा फिशर इन 1894. कोस्टलँड लेट आलेला आहे पाहिलं तर आफ्टर पाहिलं तर 19च्या नंतर इव्हनली 1959 साली हा काय होता कोस्टलँड आला होता. दोन्हींचं म्हणणं काय होतं पाहिलं तर जे की इन्झाईम आहे आणि इन्झाईम आणि सबस्ट्रेटमधलं काय असणार आहे ॲक्शन किंवा रिॲक्शन कोणत्या प्रकारे होत असणार आहे. एन्झाइम सबस्ट्रेट रिॲक्शन. आता एन्झाइम सबस्ट्रेट रिॲक्शन जर पाहिले गेले तर फिशर नॉर्मल होता, सायंटिस्ट होता. त्याला फक्त काय होतं, त्याला माहिती होतं काही ना काही त्या ठिकाणी काय होतंय सबस्ट्रेट एन्झाईमवरती काय होतंय बाइंड होतंय. त्यांनी पण बाइंड होताना पाहिलं गेलं तर पर्टिक्युलरली एन्झाईम्स आहेत पर्टिक्युलर सबस्ट्रेटवरतीच काय होतंय बाइंड होतोय असं त्यांनी पाहिलं. मग त्याला कळालं की ह्या ठिकाणी काय ना काय दुसरा कोणताच सबस्ट्रेट त्याच्यावरती बाइंड होत नाही. म्हणून त्यांनी काय मिळालं, जसं की आपल्या घरात लॉक असते त्या लॉकला काय होते आपली पर्टिक्युलर जी की आहे ती कीच काय होते फिट होते. अदर कोणतीच की आपल्याकडे त्या कीच्या आपल्याकडे 2-3 की असतात त्या व्यतिरिक्त दुसरी की काय होत नाही फिट होत नाही. म्हणून त्यांनी काय मांडलं होतं मॉडेल लॉक अँड की हायपोथेसिस, की जो एन्झाईम्स आहेत त्या एन्झाईम्सवरती काय होते पाहिलेलं तर एक पर्टिक्युलरली सबस्ट्रेट काय होतोय बाइंड होतोय. काय करेन यांचं पाहिलेलं तर प्रोडक्टमध्ये कन्वर्ट करेन सबस्ट्रेट, परत एन्झाईम्स काय होईल परत सेपरेट होईल. हे कोणी मांडलं होतं पाहिलेलं तर जे की पर्टिक्युलर त्याच्यामध्ये काय लॉक अँड की टाईप हायपोथेसिस कोणी सांगितलं होतं फिशरनी सांगितलं होतं. पण कोस्टलँड त्याच्या पुढचा होता पाहिलं तर हा जी की ॲडव्हान्स आहे आणि नंतर स्टडी केला पाहिलं तर त्यांनी काय म्हटलं पाहिलं तर जे ज्या ठिकाणी पाहिलं गेलं सबस्ट्रेट बाइंड झाला, सबस्ट्रेट बाइंड झाल्यानंतर एन्झाईम्स काय करतोय तर शेप चेंज करतोय, मग इट शोईंग द डी शेप्स. हा तुमचा पाहिलेला तर एन्झाईम होता. ज्यावेळेस याच्यावरती काय होणार आहे सबस्ट्रेट बाइंड होणार आहे त्यावेळेस तो काय पाहिलेल तर त्याचा शेप तो काय करेन चेंज करतो. करून सांगितलं होतं असं पाहिलेलं तर हे सांगितलं होतं इंडूस फिट मॉडेलने कोस्टलँडने. पण आफ्टर द सक्सेसफुल रिॲक्शन्स किंवा ज्या टायमाला सबस्ट्रेट काय होईल प्रोडक्टमध्ये कन्वर्ट होईल परत एन्झाईम्स काय होईल त्याच्या शेप्समध्ये काय होईल परत येईल त्याच्या जागी. असं कोण म्हणलं होतं पाहिलं तर कोस्टलँड म्हणलं. म्हणजे त्या ज्या मॉलिक्युल्समध्ये होतं जो मॉलिक्युल्स एन्झाईम्स होते त्याच्यामध्ये काय होतंय कन्फर्मेशनल चेंजेस होतात आफ्टर बाइंडिंग द सबस्ट्रेट मॉलिक्युल. असं म्हणलं होतं कोणी इंडूस फिट मॉडेल कोणी म्हणलं होतं कोस्टलँडनी. म्हणजे याच्यामध्ये काय होतं पाहिलं तर थीस शेप्स त्याच्यामध्ये ॲक्वायर केलं होतं एन्झाईम. एवढी सिंपल मॉडेल दोन्ही मधलं फक्त त्याच्यामध्ये लॉक अँड की आहे त्याच्यामध्ये फक्त काय होतंय रिशेप घेते आफ्टर द एन्झाईम बाइंडिंग. हे झालं तुमचं नॉर्मल 2 मॉडेल्स पाहिले तर जे की एन्झाईम्स काय करतात शो करतात. आता नेक्स्ट पाहिले तर जे की इम्पॉर्टंट आहे कशाच्या दृष्टीने पाहिलं तर वेगवेगळे फॅक्टर्स आहेत जे फॅक्टर्स एन्झाईमच्या ॲक्टिव्हिटीमध्ये काय करतात इंटरफेअर करतात. तर कसे करतात पाहिले तर नॉर्मल आपल्याला माहिती आहे की नॉर्मल रिॲक्शन जर कॅरी आउट करायची असेल तर नॉर्मल रिॲक्शन कॅरी आउट करायला काय पाहायला मिळतं त्या ठिकाणी आपण पाहतो की ती रिॲक्शन्स आहेत ती नॉर्मल स्पीडने काय कॅरी आउट आहेत. पण ती रिॲक्शन आयदर इट मे बी स्लो और इट मे बी अ लार्ज किंवा इन्क्रीज. मग ही स्लो किंवा इन्क्रीज कशामुळे होते पाहिलं तर जे की वेगवेगळे फॅक्टर्स आहेत हे वेगवेगळे फॅक्टर्स त्या एन्झाईम्सच्या ॲक्टिव्हिटीवरती काय करतात
अफेक्ट करतात. सगळ्यात पहिला फॅक्टर्स आपण पाहूयात, सबस्ट्रेट कॉन्सन्ट्रेशन. आता सबस्ट्रेट कॉन्सन्ट्रेशन कसं अफेक्ट करेन? आता प्रत्येकाला माहिती आहे, सबस्ट्रेट प्रत्येकाला माहिती आहे. त्याचं जर कॉन्सन्ट्रेशन आपण जर पाहिलं गेलं तर हळूहळू इन्क्रीज केलं. इन्झाईम्स इज नथिंग बट द वर्कर. ते वर्कर आहे, लक्षात कन्सिडर करा. तर वर्कर आहे, तुमच्याकडे सबस्ट्रेट आहे, कामगार आहे, आणि त्याला काहीतरी तुम्ही काम दिले. पण काम देताना तुम्ही काय केलं पाहिजे तर जो सबस्ट्रेट आहे तुमच्याकडे काय मुबलक आहे, काय कधी कधी सबस्ट्रेट कमी असेल, तो काय करणार आहे, हळूहळू काम करणार आहे. सबस्ट्रेट जास्त असेल तर तो काय करणार आहे, मॅक्झिमम इफिशियन्सली काय करणार आहे, काम करणारे वर्कर्स. सेम या ठिकाणी पाहिलं गेलं तर, जर आपण पाहिलं गेलं तर, जर ग्राफ आपण ड्रॉ केला, त्या ठिकाणी जर तुम्ही सबस्ट्रेट कॉन्सन्ट्रेशन जर कन्सिडर केलं, या ठिकाणी एन्झाईमची ऍक्टिव्हिटी जर कन्सिडर केली, तर काय होणार आहे पाहायला गेलं तर, जसं जसं सबस्ट्रेट कॉन्सन्ट्रेशन तुम्ही इन्क्रीज कराल, जसं जसं सबस्ट्रेट कॉन्सन्ट्रेशन आपण काय करतोय, इन्क्रीज करतोय, तशी तशी एन्झाईमची ऍक्टिव्हिटी पण इन्क्रीज होते. पण कुठपर्यंत इन्क्रीज होते? अंटिल इट हॅव्हिंग शोज द मॅक्झिमम व्हॅल्यू. त्याच्या मॅक्झिमम कामापर्यंतच ते काय करू शकतात पाहायला गेलं तर, त्या एन्झाईमची ऍक्टिव्हिटी शो केली. आणि नॉर्मल पाहिलं गेलं तर, जोपर्यंत सबस्ट्रेट कॉन्सन्ट्रेशन एकदा काय हायर कॉन्सन्ट्रेशन झालं, त्याच्यानंतर तुम्ही कितीही सबस्ट्रेट कॉन्सन्ट्रेशन वाढवा, पण एका एन्झाईमच्या मॅक्झिमम लिमिटच्या वरती ते काय करू शकत नाही, ऍक्टिव्हिटी शो करू शकत. हे झालं सबस्ट्रेट कॉन्सन्ट्रेशन. मग कुठपर्यंत होणार पाहिलं तर, अंटिल द रीच ऑफ फिमॅक्स. फिमॅक्स जोपर्यंत अचीव होत नाही, तोपर्यंत एन्झाईम जसं वाढेल तसं काय होतं पाहिलं तर, एन्झाईमची ऍक्टिव्हिटी पण काय होते, इन्क्रीज होते. It increase the substrate concentration. Initially, it increase the enzyme activity until the reach at Vmax. तर दुसरे पाहिजे तर दुसरा आहे एन्झाईम कॉन्सन्ट्रेशन. हे झालं तुमचं सबस्ट्रेट कॉन्सन्ट्रेशन बद्दल. दुसरं पाहूयात, एन्झाईम कॉन्सन्ट्रेशन. आता काय होणार, एन्झाईमचं कॉन्सन्ट्रेशन वाढवलं, तुम्ही वर्कर जर वाढवले, वर्कर जर वाढवले तर काय होणार आहे पाहिलं तर, जेवढे वर्कर वाढू तेवढं काम काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. बरोबर. जसे जसे वर्करची संख्या वाढू, म्हणजे जसे जसे एन्झाईम कॉन्सन्ट्रेशन आपण काय करूयात, इन्क्रीज करूयात. या ठिकाणी कॉन्सन्ट्रेशन ऑफ एन्झाईम्स आहेत, तसे जसं एन्झाईमची ऍक्टिव्हिटी काय होणार आहे, इन्क्रीज. ह्या ठिकाणी कोणताच ठिकाणी व्हीमॅक्स वगैरे याची होणार, कारण तुम्ही कामगार वाढवले, जेवढं कामगार वाढत असाल तेवढं तुमचं काम काय होणार आहे, कंटिन्युअसली इन्क्रीज होणार आहे. कुठपर्यंत कितीही कामगार वाढवा, कितीही काम असू द्या, ते काम काय होणार आहे, कंटिन्युअस जास्तच होणार आहे. सेम तसं पाहिलं तर जे एन्झाईमचे वर्कर म्हणून काम केले आहेत, लक्षात ठेवा, त्यांची जर संख्या जरी वाढवली आपण एन्झाईमची किती पण, तर काम पण करण्याची संख्या पण काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. त्यानंतर थर्ड फॅक्टर आहे तुमची त्यानंतर पीएच. आता पीएच प्रत्येकाला माहिती आहे, प्रत्येकाच ठिकाणी पीएच काय आहे, प्रत्येक ह्याला वेगवेगळा पीएच आहे. पीएच प्रत्येकाला माहिती आहे काय, H+ आयनचं कॉन्सन्ट्रेशन पाहायला गेलं तर, त्या ठिकाणी पाहिलं तर पीएच काय करतोय, वेगवेगळ्या वेने अफेक्ट. आता पीएच काय होतंय, प्रत्येक एन्झाईमचा ऑप्टिमम पीएच हा वेगवेगळा आहे. आता ऑप्टिमम पीएच म्हणजे काय, अशाच पीएचचं कॉन्सन्ट्रेशन, ज्या पीएचच्या कॉन्सन्ट्रेशनला टाइम काय करणार आहे, मॅक्झिमम ऍक्टिव्हिटी शो करणार आहे, अशा पीएचला काय म्हणतं, ऑप्टिमम पीएच. आता कन्सिडर करा, आपला स्टमकचा पीएच काय खूप कमी आहे. इंटेस्टाईनचा पीएच काय पाहिलं तर, स्मॉल इंटेस्टाईन असेल किंवा लार्ज, 9च्या अबव पीएच आहे, ते डायरेक्टली बेसिक पीएच आहे. स्टमकचा पीएच ॲसिडिक आहे 2, आणि कमी असून पण किती खूप लोअर पीएच. अशा ठिकाणचे एन्झाईम्स काय करतात, स्टमचमध्ये काम करतात, असे एन्झाईम्स इंटेस्टाईनमध्ये काम करू शकत नाही. म्हणजे पर्टिक्युलर पीएचला काय करतात, पर्टिक्युलर एन्झाईम्स काय करतात, मॅक्झिमम ऍक्टिव्हिटी दाखवतात. आणि ते पण अशा प्रकारचे की पीएच थोडा जरी कमी झाला तरी पण ती ऍक्टिव्हिटी काय होते, डिक्रीज होते एन्झाईमची. पीएच थोडा जरी इन्क्रीज झाला तरी पण त्याची ऍक्टिव्हिटी काय होते, डिक्रीज होते. पीएच वाढला तरी प्रॉब्लेम आहे, पीएच कमी झाला तरी प्रॉब्लेम आहे. अशा पीएचला काय म्हणतो आपण, ऑप्टिमम पीएच. अशा ऑप्टिमम पीएचला पाहिलं तर काय होणार आहे, एन्झाईम विच शोज द मॅक्झिमम ऍक्टिव्हिटी. एन्झाईम्स काय करणार, त्याच्या मॅक्झिमम ऍक्टिव्हिटी शो करणार आहेत. तर मग मॅक्झिमम ऍक्टिव्हिटी कधी पाहिलं तर,
जो पीएच जवळपास पाहिलं तर 7च्या अराउंड कन्सिडर करा एखादा एन्झाईम्स आहे, तो एन्झाईम्स काय करतोय अशा पीएचला ते काय करणार आहे मॅक्झिमम ऍक्टिव्हिटी दाखवणार आहे. किंवा दुसरा एन्झाईम्स आहे, तो एन्झाईम्स काय करेन पाहिलेलं तर मॅक्झिमम ऍक्टिव्हिटी 9 पीएचला जाऊन इंटेस्टाईनचा एन्झाईम्स आहेत अशा पीएचला जर पाहिलं गेलं तर त्या ठिकाणचा एन्झाईम्स वेगळा आहे, त्याची ऑप्टिमम पीएच काय आहे कॉन्सन्ट्रेशन वेगवेगळे आहे. सेम तर कंडिशन जर पाहिलं गेलं तर ह्या ठिकाणी जो की फोर्थ काय पाहिलं तर फोर्थ जे की एन्झाईमची ऍक्टिव्हिटी काय करते अफेक्ट करते असा एन्झाईम्स पाहिलं तर ते टेम्परेचर. सेम पीएच प्रमाणे पाहिलं तर टेम्परेचर अफेक्ट करतो. टेम्परेचर कसा कसा अफेक्ट करतो पाहिलं तर की ऑप्टिमम टेम्परेचर आहे, जसं ऑप्टिमम पीएच होता तसंच टेम्परेचर पण काय पाहिजे आपल्याला पाहिलं तर ऑप्टिमम टेम्परेचर. आता ऑप्टिमम टेम्परेचर बऱ्यापैकी पाहिलं तर आपल्या बॉडीचं टेम्परेचर पाहिलं तर अराउंड 35 to 37 डिग्री आहे. मग ह्या 37 डिग्री सेल्सिअसला काय करणार आहे मॅक्झिमम एन्झाईम्स काय करणार आहे मॅक्झिमम ऍक्टिव्हिटी शो करणार आहेत. वेगवेगळे बॅक्टेरिया आहेत जे की हाय टेम्परेचरला सर्वाइव्ह करतात तर काही लो टेम्परेचरला. मग त्याच्यामधले जे एन्झाईम्स आहेत एन्झाईम्स काय करतील हाय टेम्परेचरवाले हाय टेम्परेचरला एन्झाईम्स वर्क करतील, लोवाले लोला. पण एका ऑप्टिमम टेम्परेचरला ते काय करणार आहेत मॅक्झिमम ऍक्टिव्हिटी दाखवणार आहेत. सेम ग्राफ जसा पीएचचा होता सेम ग्राफ कसा येणार आहे टेम्परेचरचा पण ग्राफ येणार आहे. त्याचा शेप पाहिला गेला तर मोस्ट कॉमन दोन्हीचा शेप ऑप्टिमम टेम्परेचरला ते काय करणार आहे मॅक्झिमम ऍक्टिव्हिटी शो करणार आहे. त्याच्या टेम्परेचरमध्ये थोडं जरी कमी जास्त झालं तरी पण तो काय करणार नाही आहे त्या ठिकाणी त्याची ऍक्टिव्हिटी काय होणार नाही आहे कमी किंवा जास्त होणार. फक्त मॅक्झिमम ऍक्टिव्हिटी कधी शो करणार आहे त्याच्या ऑप्टिमम पीएचला किंवा त्याच्या ऑप्टिमम टेम्परेचरला. दोन्हींचा ग्राफ कसा आहे सेम आहे, टेम्परेचर किंवा पीएच कसं पाहिजे ऑप्टिमम. एन्झाईम कॉन्सन्ट्रेशन वाढलं म्हणजे तुमचे वर्कर जर वाढले कामगार वाढले तर ग्राफ काय होणार आहे लिनियर ग्राफ त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. पण तुमचं जर सबस्ट्रेट कॉन्सन्ट्रेशन वाढवलं पर्टिक्युलरली एन्झाईम त्याच्या विमॅक्सच्या पलीकडे जाऊन काम करणार नाहीत. एका पर्टिक्युलर लेवल त्यांच्यामध्ये काय होणार आहे परत डिक्रीज येणार आहे किंवा त्या ठिकाणची ऍक्टिव्हिटी काय होणार आहे एक स्टेबल ऍक्टिव्हिटी परफॉर्म करणार. हे झालं तुमचं फॅक्टर्स, हे झालं तुमचं एन्झाईम्स बद्दल. इट्स ऑल अबाउट द इन्फॉर्मेशन ऑफ एन्झाईम्स. तर आपण काल काय पाहिलं होतं कार्बोहायड्रेट्स प्रोटीन लिपिड्स. आज काय न्यूक्लिक ऍसिड्स. आज आपण काय पाहिलेले आहेत एन्झाईम्स. तर आज आपण काय करूयात थोडेसे एमसीक्यू पाहूयात त्यानंतर स्टॉप करूयात. तर पहिला एमसीक्यू काय सांगतो पाहिलं तर जे की एन्झाईम्स रिलेटेड आहे. क्वेश्चन विचारलेला आहे मायकेलिस मेंटेन कॉन्स्टंट इज. मायकेलिस मेंटेन कॉन्स्टंट म्हणजे काय पाहिलं गेलं तर पहिले एन्झाईम्समध्ये काय दिलेलं आहे द अमाऊंट ऑफ सबस्ट्रेट कॉन्सन्ट्रेशन टू प्रोड्यूस द हाफ ऑफ द मॅक्स व्हेलोसिटी ऑफ द एन्झाईम ॲक्शन. तर ह्या ठिकाणी काय सांगितलं होतं मायकेल्स मेंटेन इक्वेशनमध्ये पाहिलं तर मायकेल्स मेंटेन सायंटिस्ट होता. त्यांनी काय सांगितलं होतं जसं एन्झाईमचं कॉन्सन्ट्रेशन किंवा सबस्ट्रेट कॉन्सन्ट्रेशन वाढू एन्झाईमची ऍक्टिव्हिटी काय होते इन्क्रीज होते. पण अनटिल कुठपर्यंत पाहिलं गेलं तर अनटिल इट ॲक्वायर्स द 1/2 Vmax. हे काय Vmax आहे मॅक्झिमम व्हेलॉसिटी. पण ही कशी पाहिलं गेलं तर 1/2 Vmax आहे ती हाफ व्हेलॉसिटी. एन्झाईम्स मायकेल्स मेंटेन सांगितलं काय पाहिलं तर द अमाऊंट ऑफ सबस्ट्रेट कॉन्सन्ट्रेशन टू प्रोड्यूस द हाफ ऑफ मॅक्झिमम व्हेलॉसिटी ऑफ एन्झाईम ॲक्शन. असं कोण म्हणलं होतं मायकेलिस मेंटेन म्हणलं. दुसरा एमसीक्यू पाहिलं गेलं तर काय खालची वाताची पण करत नाही पीएचचा इफेक्ट वगैरे काहीच नाही करत. प्लस कन्फर्मेशन चेंजेस इन एन्झाईम्स असंही काही सांगितलेलं नाही. प्लस द पॉईंट ऑफ विच फायनल फ्रॉम द शेप ऑफ एन्झाईम इज डिटरमाइंड. शेपचं कोणी सांगितलं पाहिलं तर आपण पाहिलं होतं कोस्टलँडनी सांगितलं होतं. दुसरा हे पाहिलं तर द साईज ऑफ mRNA इज जनरली रिलेटेड टू द mRNAची साईज किती असणार आहे पाहिलं तर कशावर ठरलं ती mRNAची साईज पाहिलेलं तर mRNA आपण काय म्हणतो इट इज अ कोडिंग सिक्वेन्स. ज्याच्यावरती कोण बाइंड होणार आहे रायबोझोम्स बाइंड होणार आहे. याच्यामध्ये किती नंबर ऑफ कोडॉन्स आहेत नंबर ऑफ कोडॉन्सवर त्याची काय राहते साईज डिपेंड राहते. आपण काल पाहिलेले आहेत मोस्ट पाहिलं तर पहिलेच ऑप्शन काय द नंबर ऑफ कोडॉन इट हॅज. रायबोझोमचा काही संबंध येत नाही, रायबोझोम्स बाय डिफॉल्ट बाइंड होणार आहे. डीएनएचाही संबंध नाही की डीएनए साईज किती असू द्या त्यातून mRNAची साईज त्याच्यावरून काय करत नाही मॅटर करत नाही. त्याच्यामध्ये किती कोडॉन सिक्वेन्स ह्याच्यावरून काय केलं त्याची साईज मॅटर केली. थर्ड नंबरचा क्वेश्चन तुम्हाला विचारलेलं आहे खालची रिॲक्शन्स कॅटलाइज केलेले आहेत त्यातला कॅटलाइज वन्स आणि कोणत्या क्लासमधला बिलॉंग्स करतोय. ग्लुकोज आहे ग्लुकोज कशात करून झालाय ग्लुकोज 6 फॉस्फेट म्हणजे ह्याच्यावरती काय झालंय काही ना काही कशात तरी ॲडिशन झालेत. पण ॲडिशन कोणाला झालेलं पाहिजे तर
फॉस्फेट ग्रुपचं. म्हणजे रिॲक्शन कोण झालेली पाहिजे तर कायनेज रिॲक्शन झालेली आहे. आता दुसरं काय पाहिजे तर कोणता क्लास आहेत, क्लासचं आपण पाहूयात नंतर खाली तर मग सुक्रेज माहिती आहे. सुक्रेजचं काम काय पाहिजे तर हायड्रोलिसिस क्लासमधलं आहे, बरोबर आहे. परंतु ह्या ठिकाणी रिॲक्शन हायड्रोलिसिस झालेली आहे का, नाही झालेली. दुसरा आहे ग्लुकोकायनेज. ग्लुकोकायनेज म्हणजे झाले काय, कायनेज आहे आणि ग्लुकोज आहे, बरोबर आहे. या ठिकाणी ग्लुकोज ग्रुप आहे प्लस या ठिकाणी जी ऍक्टिव्हिटी काय झालेली आहे ग्लुकोकायनेज. आपण पहिलेच एक्झाम्पल पाहिलं होतं पाहिलं तर ट्रान्सफरेजमध्ये जे एक्झाम्पल पाहिलं होतं तेच एक्झाम्पल ॲज इट इज ठिकाणी काय पडलेलं आहे पडलेलं आहे. ग्लुकोज इज कन्वर्ट इंटू ग्लुकोज 6 फॉस्फेट आणि या ठिकाणी एटीपी कशात कन्वर्ट केलेला आहे, एडीपी मध्ये कन्वर्ट केलेलं आहे. ज्या ठिकाणी पाहिलं तर एक फॉस्फेट ग्रुपचं काय केलेलं आहे त्या ग्लुकोजवरती ऍड केलेलं आहे. त्या ठिकाणी कायनेज ऍक्टिव्हिटी झालेली आहे. फॉस्फेट ग्रुप काय केलेला आहे, ह्या एटीपी मधला काढलाय आणि ग्लुकोजवरती ऍड केलाय. म्हणून इन्झाईम कोणता पाहिलं तर ट्रान्सफरेज ग्रुप मधला आहे, कारण सिंपल ह्या ठिकाणी ग्रुप काय केलेला आहे, ट्रान्सफर केलेला आहे. नेक्स्ट MCQ, नेम ऑफ द एन्झाइम्स मार्क आय इन द फॉलोइंग केमिकल रिएक्शन्स. आता ह्या एन्झाइमचं नाव काय, आताच आपण पाहिलं ग्लुकोज 6 फॉस्फेट मध्ये कन्वर्ट होतोय बाय द एन्झाइम्स ऑफ द ग्लुकोकायनेज. ग्लुकोकायनेजने काय होतं तर ग्लुकोज 6 फॉस्फेट मध्ये काय होतंय, कन्वर्ट होतोय. सुक्रेजचं काम माहिती आहे, सुक्रोजला ब्रेकडाऊन करायचं. सुक्रोजला काय ग्लुकोज प्लस फ्रुक्टोज प्रेझेंट होतं. सुक्रेज कसं आहे, हायड्रोलेज मधला आहे. आयसोमरेज कसं आहेत, आयसोमरेज मधले वेगवेगळे. अल्डोलेज ब्रेकडाऊन मधले लायसिस मध्ये. त्यानंतर पाचवा आहेत सेकंडरी मेटाबॉलाइट्स विच इज बिलॉंग टू द ग्लुकोसायनोलेट्स. हा कॅबेजमध्ये प्रोड्यूस होतो, कशासाठी होतो पाहिलं तर कॅबेजमध्ये मोस्ट कॉमनली पाहिलं गेलं तर हे जे काय आपण पाहतो कॅबेजचा एक पर्टिक्युलरली स्मेल येतो. हा स्मेल कशामुळे होतो पाहिलं तर त्याच्यामध्ये असणारे ग्लुकोसायनोलेट्स. पण यांचं काम काय पाहिलं तर हा स्मेल येतो पर्टिक्युलरली, पण यांचं मेन काम काय असेल तर इट शोज द प्रोटेक्ट फ्रॉम द मेनी पेस्ट. वेगवेगळ्या पेस्टपासून ते काय करतो, त्याचं प्रोटेक्शन करण्याचं काम करतो. त्यासाठी याच्यामध्ये काय पाहिलं तर ग्लुकोसायनोलेट्स नावाचं काय सेकंडरी मेटाबॉलाइट. आता नेक्स्ट सिंपल क्वेश्चन विचारलाय, विच ऑफ द फॉलोइंग इज अ केन शुगर. आपण पाहिलेले केन शुगर कोणती आहे, केन शुगर कोणती आहे तर सुक्रोज आहे. ग्लुकोज सगळ्यात सिंपल शुगर आहे, माल्ट शुगर आहे, फ्रुक्टोज आणि शुगर आहे. तर राहिली कोणती पाहिलं गेलं तर माल्ट शुगर आहे. ही सुक्रोज कशी पाहिलं तर ग्लुकोज नॉर्मल आपण एनर्जी पर्पज यूज काय करतो तर ग्लुकोज करतोय. सुक्रोज कुठे पाहिलं तर प्लांट शुगर आपण केन शुगर म्हणून काय केलं होतं, कन्सिडर केलं होतं. त्यानंतर पाहिलं तर नेक्स्ट क्वेश्चन आहे, विच वन ऑफ द फॉलोइंग आल्सो नोन द सॅकराइड. तर सॅकराइड्स आपण कोणाला पाहणार, आपण क्लासिफिकेशन पण पाहिले मोनोसॅकराइड, डायसॅकराइड आणि पॉलिसॅकराइड. सॅकराइड्स कोणा म्हणतात तर असे मॉलिक्युल्स कशाचे, कार्बोहायड्रेटचे मॉलिक्युल्स होते, त्यांना आपण काय कन्सिडर केलं होतं सॅकराइड्स. बाकीचे उत्तर पाहिजे पण गरज नाही, अमिनो ऍसिड, फॅटी ऍसिड, ग्लिसरॉल. सिंपल आपण कार्बोहायड्रेट्सला काय म्हणलं होतं सॅकराइड्स. त्याचं क्लासिफिकेशन पण पाहिले मोनोसॅकराइड्स, डायसॅकराइड किंवा पॉलिसॅकराइड. सॅकराइड स्टँड फॉर द कार्बोहायड्रेट. नेक्स्ट क्वेश्चन आहे, द स्पेसिफिक रिजन ऑफ एन्झाइम्स विच कंबाईन्स विथ द सबस्ट्रेट. अशा ठिकाणी पाहिले तर एन्झाइम्स काय होते पाहिले गेलं तर हा एन्झाइम आहे, हा काय करतो तुमच्या सबस्ट्रेट बरोबर रिॲक्शन दाखवते. हा कुठं बाइंड होतो पाहिलं गेलं तर द बाइंड होणार पाहिलं तर इट हॅव्हिंग अ विच शोज द ऍक्टिव्ह साईट. त्या ठिकाणी त्याची काय पाहिलं तर ऍक्टिव्ह साईड आहे. ह्या ऍक्टिव्ह साईडला बऱ्यापैकी एन्झाइम्स काय होतात सबस्ट्रेट बरोबर बाइंडिंग दाखवतात. ह्या ठिकाणी एन्झाइम्स कधीच सबस्ट्रेट बाइंड होणार नाही. त्या ठिकाणी त्याची काय पाहिलं तर त्या जसं की लॉक अँड की मध्ये आपण चावी कुलपाला मागून पुढे लावतो का नाही, त्या ठिकाणी जे पोझिशन आहे त्याच ठिकाणी काय करतोय इन्सर्ट करतोय, त्या ठिकाणच्या पोझिशन म्हणतात ऍक्टिव्ह साईट. तर नेक्स्ट पाहिलं तर द कन्सेप्ट विच सजेस्ट दॅट द ऍक्टिव्ह साईट ऑफ एन्झाइम्स इज अ फ्लेक्झिबल अँड कंटिन्युअसली रिशेप्स. आता रिशेप्स वरून तुम्हाला आठवलं पाहिजे नाही की कुणी सांगितलं होतं रिशेपचं मॉडेल, कोणी म्हणलं होतं रिशेप्स पाहिलं गेलं तर की रिशेप होत आहे आणि इट्स इंटरॅक्शन्स विथ सबस्ट्रेट इज नोन एज अ इंड्यूस फिट मॉडेल. लॉक अँड की मध्ये फक्त लॉक अँड की आपण सांगितलं होतं फ्लूइड मोझॅइक मॉडेल, इट ऑल अबाउट द प्लाझ्मा मॉडेल्स. हे की सेल प्लाझ्मा मेम्ब्रेनचं मॉडेल आहे. लॉक अँड की मध्ये फक्त आपण लॉक अँड की हायपोथेसिस पाहिलं फक्त की एन्झाइम सबस्ट्रेटला काय होतोय बाइंड होतोय. पण इंडोस मध्ये आपण काय पाहिलं होतं रिशेप, तो की टाइम्स हा काय करतोय वेगवेगळे शेप्स ॲक्वायर करतोय. 10 नंबरचा क्वेश्चन आहे डायस्कोरिया. तर आपण म्हणतो याम प्लांट्स. याम प्लांट्समध्ये काय होतं पाहिलं तर एक स्टेरॉइड आहे, ते स्टेरॉइडचं नाव काय पाहिलं तर डायोस्जेनिन हे नावाचं स्टेरॉइड्स त्याच्यामध्ये काय होतंय प्रोड्यूस केला जाईल. त्या डुक्करकण पण म्हणतो मराठीत पाहिलं तर
ज्याला की वरती आपल्याला म्हणतो बटाटे लागतात झाडावरती. आपण झाडाखाली बटाटे पाहिले आहेत तसं, पण डायोस्कोरिया नावाचे जे प्लांट्स आहेत त्या प्लांट्सला काय होतात, वरती बटाटे लाईक स्ट्रक्चर्स काय होते फॉर्म होते. त्याच्यामध्ये केमिकल, ते केमिकलचं नाव काय, डायोस्जेनिक. ओके, तर इथपर्यंत आपण पाहूयात. बाकीचे MCQ आहेत ते आपण काय करूयात, उद्या पाहूयात. थँक्यू.